सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। तुमचं म्हणणं देव आहे पण बसलेल्यापैकी कोणी पाहिला नाही। आता उत्तर एखादा म्हणेल देव नाही त्याच्यासाठी उत्तर त्याला ज्ञान आहे का अहंकार आहे? अहंकार अहंकार नाश पावतो का टिकतो? हा बस फायनल। एखादा म्हणेल देव नाही त्याला 4 वाक्य देतो मी आणि तुम्ही जर कबूल केले तर मी सुद्धा म्हणणार देव नाही। बोला पटकन रक्तन बोला। रक्ताच्या 2 पेशी तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी। रक्ताला 4 गट आहेत ए बी आणि ओ। ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं मान्य। मग आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जगात रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे। यावर आपलं मत काय आहे? एखादा याडपाट म्हणेल हे उदाहरण मला पटलं नाही। दुसरं उदाहरण पटकन भारी काय का पटकन झाड लावलं त्याला खाली गेलं त्या मुळ्या, वर आलं ते खोड, खोडाला आलं त्या फांद्या, फांद्याला आली ती फुलं, फुलाला आले 4 भाग निदलपुंज दलपुंज पुमंग जायांग। इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनशियम। मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंडात गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरचे काम आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे। मुळात पाणी घातलं आणि फुलात गेलं। एखादा मला आपल्याला पटलं नाही। तिसरं उदाहरण नारळात पाणी आलं कसं? देवाची करणी नारळात पाणी। एखादा म्हणेल हे आपल्याला पटलं नाही। 4थं उदाहरण मनुष्य मरत असताना त्याच्या जवळ माणूस बसलाय पण ज्या माणूस जवळ बसलाय त्याच्यातलं त्याला काय गेलं हे कळलं नाही आणि ज्याचं गेलं त्याला सांगता आलं नाही का माझ्यातलं हे गेलंय। मग सांगता येत नाही दाखवता येत नाही पण काहीतरी जातंय त्या चैतन्याचं नाव देव आहे। एखादा म्हणला हेही पटलं नाही। उद्या बाळ जन्माला येणार आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे। मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो नैसर्गिक आहे। नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना। मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे एक टाइम बापाला पेलं पाहिजे पण का पेत नाही? 9 अध्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले सगळं जगत देव चालवतो वळवळ करायचे नाही। एखादा म्हणला एवढंही कळून माझं म्हणणं देव नाही तुझ्याशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही। सासरवाडीला जा लहान मेवणीला मेसेज टाकन गप्पा हानीत बस येड्यांच्या नादी लागण्यात मजा नाही। आणि समाजामध्ये एक वर्ग सध्या असा आलाय महाराज त्यांना फक्त समाजातली शांतता बिघडवायची त्यांच्या डोक्यात दुसरं काही नाहीच। आताशी कुठंतरी लोक एकत्र यायला लागलेत, आताशी कुठंतरी लोक बसायला लागलेत, आताशी लोक थोडे धार्मिककडे वळले। पण समाजामध्ये एकाने हे काय झालंय ही कॅमेरे फिमेरेवाली जी मंडळी आहे ही इतकी विचित्र मंडळी आहे महाराज। ही 2 तास कीर्तन देणार पण अख्खं युट्यूबला नाही टाकणार। आपलं एखादं वाक्य चुकीचं गेलं का तेवढंच टाकणार। हा म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी गंमत आहे। पैसे ते कमावणार इज्जत आपली घालवणार। आणि ह्या मंडळीने काय केलं महाराज पाया पडून सांगतो कॅमेरेवाल्यांना युट्यूबवाल्यांना क्लिपा टाकणाऱ्यांना समाजामध्ये शांतता बिघडेल अशा क्लिपा कधी टाकू नका। कुठेतरी समाज आज व्यापून गेलाय। सर्व्हिसवाल्या पुढे कुटुंबाचा प्रश्न आहे, नोकरीला नसणाऱ्या मुलाकडे नोकरीचा प्रश्न आहे, आईला मुलीची काळजी आहे, सर्व्हिसवाल्याला पेमेंटची काळजी। आज जगातला प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून मार्ग काढून तो जगतोय। इकून तिकून फ्लॅटचं लोन कमी झालंय तर मुलगी लग्नाला आली, मुलीचं लग्न जुळलंय तर समोरची पार्टी बिंडोक निघली, ती पार्टी बरोबर निघली तर पैशाची जुळवजुळव झाली नाही, पैशाची जुळवजुळव झाली तर तो पोरगा पुढे व्यसनी निघला। प्रत्येक माणूस आज व्यापानं ग्रासला। धर्माबद्दल संप्रदायाबद्दल या क्लिपा कधी कधी टाकायला जाऊ नका। आणि पाया पडून सांगतो तुम्हाला टाकायच्याच असतील तर धार्मिक क्षेत्र वजा करून टाका। उभा महाराष्ट्र संप्रदायाला मानतो कोणीतरी पिल्लू काढून द्यायचं तुकारामाचा खून झाला आम्ही ठरवते। तुला काय वांग कळत का? तू झक कशाला मारतो इथं? आम्ही विचारलं का तुला दारू प्याताना डोळे का झाकीतो? तू कशाला इकडे झक मारितो? काही झालं तर ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे आणि तुकाराम महाराज आमचा बाप आहे आणि शिवाजी महाराज आमचं दैवत आहे। तुला काय करायचं? ठीक आहे माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू। तुला त्रास आहे का काही? तुला रुतते का माळ? तुझ्या गळ्यात आहे का काही? तू भुकतो का? आणि या भुकणाऱ्यांची संख्या झाली
आणि ही माणसं का भुगतात माहितीये का? केवळ प्रसिद्धीला येण्यासाठी. यांना काय नाही, यांना अक्कल बिक्कल थोडीच आहे का? फक्त आपली लाल व्हावा म्हणून खून झाला तुकारामाचा. गपचीप राय, तुझ्या घरातलं पाय, दुनियाचं भाव दे मरू दे तिकडे. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडक बांधील, तुला करायचं काय? हलकट क्वालिटीचे नाही तर कुठंतरी फक्त समाजामधली मतभेद बिघडून द्यायचे. आणि हा 99% समाज बिघडायचा कार्यक्रम या क्लिपाने केला. काय मध्ये तुमचं? क्लिपा टाकून द्यायचं, कोणत्या बद्दल काही जोडायचं. सध्या तर एका असं आलंय, एखादं वाक्य बोललं का तो माणूस टिकून बोलणाराही कोण जोडून द्यायचं. अहो समाजाला जगू द्या कुठेतरी. आज समाज व्यापानं ग्रासलाय. काय मत आहे तुमचं? आज प्रत्येक माणूस ग्रासला नाही, ग्रासला नाही. आज शिकलेल्या पोरापुढं चिंता प्रश्न पडलाय, सर्व्हिस नाही. सर्व्हिसवाल्याला प्रश्न पडलाय, फ्लॅट नाही. आज प्रत्येक माणूस दुःखानं ग्रासलेला आहे. तुम्ही त्याला 4 मिनिटं सुखानं कुठंतरी जगू द्या. आज त्याचं कौटुंबिक वातावरण हात झाली. पेमेंट मिळतंय तर पैसा पुरत नाही, पैसा पुरला तर कुटुंब व्यवस्थित बसत नाही. आज तुम्ही आपलं काहीतरी, तुम्हाला पैसे मिळायला लागले म्हणजे तुम्ही आपल्या कशाच्या क्लिपा टाकीत राहायच्या. शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, ज्ञानोबा महाराजांबद्दल, तुकोबरायाबद्दल, एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल क्लिपा टाकू नये. आणि ऐकणाऱ्याला सांगतो, जर कधी क्लिप पडली डिलीट करी जा. फॉरवर्ड करायचं काय करायचं? काय त्याच्यामध्ये आलंय काय? आणि केवळ तुम्ही दुसऱ्याची बदनामी करण्यामध्ये तुमचं काहीतरी आहेच ना. आज शाळेतली पोरं आहेत, यांना तुम्ही अभ्यासाच्या क्लिपा टाका ना. आमच्याकडे धर्म हा विषय राहिला नाही, फक्त समाज बिघडून द्यायचा. कुठंतरी टपरी पिटली पाहिजे आणि यांना भांडवल झालं पाहिजे. कुठंतरी दंगल झाली पाहिजे, कुठंतरी समाज बिघडला पाहिजे, कुठंतरी वातावरण निर्मिती घरात झाली, काय काम बिघडलं. तुम्हाला क्षेत्र पडले लागल तेवढे. या जगाच्या पाठीवर जर वारकरी संप्रदाय नसता तर माणसानं दिवसा माणसं बोकडली असती. पण केवळ माणसं आज घाबरतात ती फक्त वारकरी संप्रदायाला. आज कुठेतरी ज्ञानोबाचा हरिपाठ आहे, कुठेतरी तुकारामाचा गाथा आहे, आणि कुठेतरी ज्ञानेश्वरी पारायण आहे. म्हणून माणसं धर्माचे मूल्य जपू राहिलेत. जाऊ द्या, घरामध्ये काही असलं तरी आजही सर्व्हिसला जाणारी बाई नवरा सर्व्हिसला जाताना विचार करते का त्याचा रेल्वेचा प्रवास आहे, त्याला जीवन त्याचं धोकादायक आहे, आपण त्याला जाताना अभद्र बोलू नये. हा विचार तरी तिच्या डोक्यात आहे का? तो बिचारा वेळेत येईलच याची गॅरंटी नाही, त्याचा प्रवास जगणं आहे, त्याला आपण डबा करून दिलाय, त्याच्याशी जाताना भांडण्यात काही अर्थ नाही. किंवा तो ऑफिसमधून निघाला, एखादी गोष्ट आणायची विसरला तर कुशल विसरू द्या, आपल्याला शेजारच्या दुकानात घेता येईल. आज प्रत्येक माणूस या गोष्टीवर का आला माहिती का? ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून माणसात थोडीफार बदललीत. काय मत आहे तुमचं? आज कुठेतरी आता पाहिलं नाही तर 25 बाया हरिपाठाला उभ्या होत्या. काहीतरी आहे ना, असं कसं? त्यांना त्याच्यातला काहीतरी रस काढलाय आणि त्याच्यात काहीतरी आहे, हा त्यांना अनुभव. मग एखाद्याला लगेच क्लिप टाकायची, हरिपाठ करून कोणाचे बरे झाले. द्यायची बोंग्या करून. मग यांनी लगेच म्हणायचं खरंय, बंद हरिपाठ. महाराज, लाकडात अग्नी आहे पण घर्षण करा, दुधात लोणी आहे पण क्रिया करा, उसात साखर आहे पण प्रक्रिया करा, हृदयात देव आहे पण साधना करा. आता हे 5ही उदाहरणं ज्याला पटले नाही त्याच्याशी आम्हाला डोकं लावायची काही गरज नाही. देवा हे देवा पहिला मुद्दा नामपर आहे घेण्याचं कारण, दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणजन मंडपाले माई शिवाले संत ज्ञानोबा माऊली सेवाभावी सामाजिक संस्था खारघर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणजन मंडपाले माई शिष्टीमाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, आघाडीच्या बाया, बचत गटातल्या कॉलेजच्या पोरी, दारुडे दुरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणायला नको मा नाव नाही घेतलं. शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, पोरं बापाला धोका. हा
गायक वादक गुणीजन सगळ्या मंडळीला बापाला हाताखालून काढणारी पोरं बिरं, प्रियशीच्या भावाचा मार खाणारी पोरं, गायक वादक गुणीजन मंडपवाले माय सिटीवाले, बचत गटाच्या बाया माय लागडीच्या बाया, गुणीजन मटक्यावाले, दारुडे बिरुडे बिवडे जुगारे बिगारे सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सगळ्याच्या मंडळीमध्ये चाललेल्या अखंड सप्त्यातल्या नामपर कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एकच चाललं होतं, अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही 2, आणि जगात देव आहे 3. पुन्हा डोकं लावायचं नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली. आज कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी नामपर कीर्तन आहे, पटापटा बोलत जायचं. महिला मंडळ पहिला प्रश्न आहे, ज्ञान देव शब्द फायनल करायचं बरं का. ज्ञान, आता सावध राहा बरं का. ज्ञान उलट फिरतो बरं का. ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानच. आता लागला करंट, आता करंट लागणार म्हणजे तुम्हाला सोपं मला सोपं. ज्ञान देव, पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही, म्हणून ज्ञानोबाची गुरु निवृत्ती मिळवणं सोपा नाही, म्हणून दुसरा भाऊ सोपान. फायदा मुक्ती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आता भजन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. उत्तर निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याच तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकाराम 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 तुकाराम. तू का बोला, तू का? अरे तूच राम, फक्त ज्ञान कमव. ज्ञान देव झालं भाई. ज्ञान गेलं मुंबईला, ज्ञान देव, पण ते ज्ञान शाळेतलं नाही. आला घोटाळा. हे शाळेतलं ज्ञान नाही, एम ए बी नाही. एम ए बी मारू द्या, हे जाऊ द्या. हे एम एम फिल PhD DH MS MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि फायनान्स YM टेकन बी टेकन डिग्री इन डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट अँड शेटन फार्मसी सिटी नागरी डिग्री इन डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्त रोग तज्ञ. काय तज्ञ आले आता? रोग गुप्तन गडी तज्ञ. जो तज्ञ त्याला रोग गुप्त. हे जाऊ द्या, याला काही विचार करायचं नाही. हे लय शिकले. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज, 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वड्याला आल्याला इंग्लिश मिडियम आहे. पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या. लोकांनी पोरं कुठून आणायची? बरं पोरं होतील कशी काय लोकांना? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करणार काय? रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. काय करायचं? अहो त्याला न्यायाला खात नाही. आता उलटे फिरायचे आपल्याला. ज्ञान देव देव ज्ञान, पण ते ज्ञान 12वा अध्याय 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. ते आतलं ज्ञान पाहिजे. पुरावा 12वा अध्याय आत्मलाभासारखे घुमटे काहीच न दिसे. 4था अध्याय ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आती आणावे, संता या भजावे सर्वेश्विशी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरगता करावे दाशी सकळ. ते ज्ञान, ते ज्ञान. हे जाऊ दे, हा विषय सोडून द्या. काही शिकलेल्या माणसाला बुद्धी असते आज काय नाही. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे, उभ्याने जेवतो, मुळव्याध आहे त्याला, आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. त्यात काय एवढं विशेष आहे? ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. हे काय ते सुशिक्षित अडपट? बायको चपला घालून चपात्या करते, करू दे. भांडे घासणारी बाई 3ऱ्या मजल्यावर धुण्याची टोकरी डोक्यावर घेऊन जाते, भांडे घासून. तिला सर्दी होईना, सर्दी. ही लिफ्टनं वर जाते, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहेत. अगं तू जगती तरी कशाला बाई?
जर त्यालाही मोकळं करीन तोही गुतून तुला त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथान काय करतो का काय झालंय महाराज काय झालंय मंडपाला कापड महत्वाचं आहे झालर महत्वाची नाही कारण कापडात निवार आहे आणि झालर आकर्षण आहे तसं आजच्या समाजाला झालरीची गरज आहे झालरीची गरज नाही मंडपाची गरज आहे पण आज सगळा समाज कशात आहे झालरीत आहे हो आंघोळ करणं काळाची गरज आहे करायलीच पाहिजे पण आंघोळ केल्यानंतर दीड तास मेकअप केली जाते ते आकर्षण आहे त्याची काही गरजच काय पण ते आकर्षण आहे वेळ त्याच्यात जातोय आंघोळीला काय लागतं तिसऱ्या तांब्याला तर मोकळे आंघोळीला काय लागतं 2-3 मिनिटाचं काम आहे जास्त घासेलच राहत्या जास्त घासले पर पाणी ओतून गेले आंघोळीचं काय नाही मग काय आंघोळीचं काय नाही पण आकर्षणाला वेळ जास्त जातो आणि आज 99% जनता कशात आहे आकर्षण कौटुंबिक खर्च कमी आहे 3 मेथीच्या जुड्यांना अर्धा किलो बटाटे आणले तर 2 दिवस जातात पण त्याचा इक्वेलिटी तेलाचा खर्च बघा पावडरचा खर्च बघा ब्युटी पार्लरचा खर्च बघा आपल्या मुलीच्या शालेय फी इतका तिचा ब्युटी पार्लर खर्च आहे ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात पूर्ण पहिले फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिरेमिक्स करावं लागतं शेवटी हेअर सेटिंग करावं लागतं असं आहे ते पहिल्यांदा फिशिंग करायचं म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वत नाही हे पुळे बिळ्या काढणे याला म्हणायचं फेसिंग नंतर याला सॉफ्टिंग करणे म्हणजे शेप देणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि भुवईला करून देऊन एक कोपऱ्या बाजूला काढणे याला म्हणायचं आणि मग हेअर सेटिंग मध्ये पुन्हा 3 पायऱ्या आहेत पहिल्यांदा केस मोकळे करून घ्यायचे पूर्ण कलर बिलर करून मोकळे करायचे आणि नंतर मग इथं मध्ये एक खड्डा करायचा इकडे एक खड्डा करायचा इकडे एक खड्डा करायचा आणि मध्ये फुगा करायचा इकडे लसणाचा वाफा इकडे कांद्याचा वाफा मध्ये डोंगळा याला म्हणायचं पॉप दुसरा भांग असा ही बाजू जागेवर मोडपायची आणि एक बट मोकळी करायची याला म्हणायचं देव याने आणि तिसरा भाग एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी कलवरी ना असं गेलं नवरदेव घोड्यावरून पडलं खाली तुडवलं नवरदेव घोड्या आकर्षणात खर्च करू नका आज सगळ्या लोकांचा खर्च कशात आहे शाळेला महाराज कुटुंब पोटीजभर पोचासाठी लागणारा खर्च खरंच कमी आहे पण त्या पोटाला मेकअप खर्च जास्त आहे नाही तर काय गरज नाही ना चला पुढं करंट लागलाय तुम्हाला ज्ञान देव ज्ञान फायनल बरं का ज्ञान देव ज्ञान आणि ते ज्ञान आता एका वाक्यात तू का राम म्हणून नाम कीर्तनाला सुरुवात करताना ते देवाचं नाव घ्यायचंय तू का राम आता तुकाराम याचं उत्तर ऐका नीट अक्षर मोजायचे आता पुरुष मंडळी निवृत्ती किती अक्षर आहे 3 ज्ञानदेव 4 सोपान 3 मुक्ताबाई 4 ऐका बरं का आता निवृत्तीचे 3 ज्ञानोबाचे 4 4 आणि 3 7 सोपानाचे 3 7 आणि 3 10 मुक्ताबाईचे 4 14 ऐका आता ऐशी 14 ही अक्षरे जो उच्चारील मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे ज्ञानदेव भेटी देईल या 14 अक्षराचा जप करा आता काही लोक म्हणतील आम्हाला वेळ नाही तुम्हाला कोण सांगितलं घरदार सोडा मी उलट्या विचाराचा माणूस आहे धर्म टिकवा आज महाराज आज 26 तारीख आहे कुणाच्याच डोक्यात नाही आज या दिवसभरांच्या लफड्या पायी आज खरा शहीदांचा दिन आहे आज पण काय आम्हाला काय घेणच नाही ना आमच्या डोक्यात खटकी होती काय करावं म्हणजे 26/11 शहीद झाले ना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणा हे मेरे वतन के टाळी टाळी राख में भर लूं पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी टाळी टाळी हे मेरे वतन के लोगों
शहीदांना श्रद्धांजली वाहताना 3 गोष्टीचा विचार करा. एक, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. ही खरी श्रद्धांजली. वापरा ना अंगातली ताकद. टपरे पेटवायला काला वापरेल? पागल नाही तो. आता हे दंगली विंगली करणारे याडपट फेडपट ध्यानात ठेवा. आता हे आंदोलन करायचे, मोर्चे करायचे, दंगली काढायचे दिवस गेले. आता ते जमा झाले. आता महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते. आणि 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल. जर कुठं टपरी पेटवताना दिसलं ना तू क्लिप मध्ये, अशी खोटी गुतनतोया. खोटा उपटण पण खोटी निघायची ना. आता ते दिवस गेले. पूर्वीचा काळ गेला. आता टपरी पेटून पळून जायचं. आज अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका, मारामारी करायला वापरू नका, कोणाचे भोंगे बांधायला वापरू नका, कोणाच्या प्रचाराला वापरू नका. पाहिलं ना काय काय खरं आहे का काही? त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर व्हा ना, आमचे सभासद व्हा. नका झक मारू. यारी यारी लहान थोर यादी भलते नारी